नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर 24 जुलै भागामध्ये मोना म्हणते, बापू अहो इथं काय करताय? तिकडे कलेक्टर ऑफिस बाहेर मोर्चा आणलाय. वंसने घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून. कदम म्हणतात, काय? रुपाली म्हणते, हो मामांजी. ए मोना, बघत काय बसली? टी व्ही लाव ना. टी व्हीमध्ये मुलगा बोलत असतो, तुम्ही सरळ सरळ हुकुमशाही माजवली. आप्पी म्हणते, म्हणजे? ते म्हणतात, कुठलाही विचार न करता तुम्ही गड किल्ले बंद केले. आता सगळे नारे देत असतात, कलेक्टर मॅडम हाय हाय. रुपालीला एवढा आनंद होतो, ती हसायलाच लागते. आणि मोना पण तिच्याकडे आनंदाने बघते. रुपाली म्हणते, बघा ना, लोक अपर्णाचं काहीच ऐकून घेत नाहीये. मोना म्हणते, वंसने गड आणि किल्ले का बंद केले असतील? अमोल म्हणतो, मोमा काहीतरी कारण असेल. बापू म्हणतात, तसंच काहीतरी असेल. रुपाली म्हणते, बापू कारण काही असू दे, आज मुलं आले, बाकी पुण्यातील दुसरे लोक येतील. अमोल म्हणतो, काकी माझी माना कधीच निर्णय बदलत नाही. रुपाली म्हणते, तुझं बरोबर आहे अमोल, पण हे पुणे आहे ना, इथे असले निर्णय नाही चालत अरे. आता कदम आप्पीकडून बोलतात. मोना म्हणते, कधी कधी वंश स्वतःचं खरं करायला जातात आणि स्वतःच अडकून बसतात. अमोल म्हणतो, मोमा काय बोलतेस तू? आधी ऐकून तर घेऊ दे, नंतर बघ माझी मा कशी बोलते ते. तो आत निघून जातो. बापू म्हणतात, मोना का त्याला दुखवलं? मोना हळूच रुपालीला म्हणते, वंशांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे, पण हे छोटे सरकार म्हणतात ना, तसंच होणार. रुपाली हळूच म्हणते, ते लोक बघतेच ना, त्यांनी अपर्णाला तिच्या कामाची पद्धत दाखवून तर द्यायला पाहिजे ना. आणि मोनाला खुणवते. आप्पी म्हणते, माझं एकदा ऐकून तर घ्या. तुम्हाला नाही पटलं ना, मी माझा निर्णय मागे घेईल. एक मुलगा म्हणतो, मॅडम आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही. आप्पी म्हणते, एक मिनिट, आता तुम्ही ठरवा, तुम्हाला माझं ऐकायचं की नाही ऐकायचं. दुसरा म्हणतो, ठीक आहे बोला. ती म्हणते, मला फक्त तुम्हाला रिपोर्ट दाखवायचेत, आणि हे रिपोर्ट मी नाही केले. गड किल्ल्यावरील स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वे केला आणि रिपोर्ट केले. एक पत्रकार म्हणते, मॅडम तुम्ही सविस्तर सांगताल का? आप्पी सांगते, हे बघा, ह्या गड किल्ल्याच्या भागामध्ये 7 लोकांनी जीव गमावला. त्यामध्ये काही मुलं आहेत आणि काही लहान मुलं आहेत. हे बघा, मला माहिती आहे गड किल्ले सगळ्यांनाच आवडतात, पण अतिवृष्टीमुळे तिकडे जाण्याचा मार्ग कुणाला दिसतच नाही आहे. त्यामुळे शाळेतील कितीतरी मुलं बेपत्ता आहेत. पत्रकार म्हणते, मॅडम हे सगळं तुम्ही पुराव्यानिशी बोलता का? आप्पी म्हणते, हो. ती पेपर दाखवत म्हणते, हे बघा, हे सगळे पुरावे आहेत. आणि हे बघा, जी मुलं बेपत्ता आहे त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार करा. मग तुम्ही मला सांगा, मी हा निर्णय मागे घ्यायचा की नाही? पत्रकार म्हणते, ह्या मुलांचं म्हणणं आहे तिथले रोजगार थांबले. आप्पी म्हणते, फक्त 2-3 आठवड्यासाठी, खूप पाऊस आहे म्हणून. एकदा का पाऊस ओसरला पूर्ववत होईल. आणि मला सांगा, माणसाच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं आहे का? आर्याने पाठवलेल्या त्या 2 मुलांना पटतं. ते एकमेकाकडे बघतात आणि आप्पी तिरक्या नजरेने त्यांच्याकडे बघते आणि अजून पुरावे दाखवते आणि एवढी छान समजावते की पत्रकार माईक त्या 2 मुलांसमोर पकडतात. आता ते मागे पुढे बघतात, सगळे संशयाने बघत असतात. ते 2 मुलं लगेच निघून जातात आणि आप्पीच्या कौतुकाची बातमी टीव्हीवर झळकते. हे सगळं अर्जुन बघत असतो आणि म्हणतो, यस, मी तुला काय म्हणलो होतो चिंचुके, आप्पी हे सगळं एकटी हँडल करणार. कुठे मोर्चा मोडला गेला, आप्पीला बरोबर कळतं माणसं कशी हँडल करायची. आता मात्र आर्याचा खूप जळफळाट होतो. अर्जुन म्हणतो, आप्पीकडे जादू आहे. चिंचुके म्हणतो, अपर्णा मॅडमनी लोकांना समजवलं खरं, पण हा प्रश्न परत उभा राहिला तर? अर्जुन म्हणतो, नाही नाही चिंचुके, त्याचा विचार आप्पीने केला असणार, उगाच नाही. आप्पी कुठला निर्णय घेते ना, त्याच्यामागे काही कारण असतंच. चिंचुके म्हणतो, त्यांनी सांगितलं ना, तेव्हा मला पण पटलं. अर्जुन म्हणतो, हां मग? आप्पीच्या कामावर शंका घेऊन चालतच नाही ना. अरे म्हणते, अर्जुन ती काळजी होती, आणि तू लोक बघितले ना, ते काहीही करू शकतात. अर्जुन म्हणतो, आर्या ती आपलीच लोक असतात. आर्या बोलायला लागते, पण अर्जुन आप्पीबद्दल काही बोलूच देत नाही आणि भरभरून कौतुक करतो. चिंचुके म्हणतो, साहेब हे मला पहिल्यापासून माहिती आहे. आता आर्या त्याच्याकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो, चला आज आप्पीने मेथीची भाजी दिली, खूप दिवसाने घरचा डब्बा खाणार, चला चला. आता आर्याला खूप राग येतो. ती मनात म्हणते, कर अजून आप्पी आप्पी कर, तुझा काय दोष आहे? माझंच नशीब खराब आहे, मी उगाचच त्या आप्पीला काय बाय बोलले. तेव्हापासून अर्जुन तिच्या अजूनच जवळ गेलाय. कदम आणि बापू एकमेकाची गळाभेट घेतात.
आणि आप्पीचं भरभरून कौतुक करतात. रुपाली आणि मोनाच्या तोंडावर तर 12च वाजतात. बापू आणि कदम म्हणतात, चला अमोलला सांगूया. रुपाली म्हणते, मोना तू म्हणली ते खरं या, अपर्णा तिच्या कामात चोख आहे. मोना म्हणते, ते काही असू द्या, पण वंश आपल्यावर रोज वरचढ होत आहेत. रुपाली म्हणते, माझं तर डोकंच बंद पडलं. आता दोघींमध्ये अक्षरशः भांडण सुरू होतं. मोना म्हणते, आता मी आयडिया देते. रुपाली हसून म्हणते, मोना तू भारी आयडिया दिली या. मोना म्हणते, मग बोलायचं का आजच? अजून तुम्ही पाहिलं कुठं ही मोना काय काय करू शकते. रुपाली म्हणते, आज रात्रीच बोलूया. मोना म्हणते, चला मग. जेवण होतं. चिंचुके आणि आर्या एकत्र येतात. दोघांचं बरंच काही बोलणं होतं. आर्या म्हणते, चिंचुके सांगा ना, मी आता काय करू? चिंचुके म्हणतो, तुम्ही पहिले अपर्णा मॅडमच्या घरी जा आणि डबा बंद करा. ती म्हणते, मग काय करू? तर म्हणतो, तुम्ही बनवायला सुरुवात करा. तिकडे गेलं ना, फक्त अर्जुन सरांना म्हणायचं, मी तुमच्यासाठी हे करू की ते करू, मग काय ते तुमच्या खिशात. आणि मॅडम तुम्ही पहिले तिकडे जा. आर्या मनात म्हणते, आता बघते आप्पी आणि अर्जुन कसे अमोलबरोबर राहतात. रात्री रुपाली आर्याला भेटते आणि म्हणते, काही करून तू अपर्णाच्या घरी राहायला ये. आर्या म्हणते, तुम्हाला पण असंच वाटतं? रुपाली म्हणते, तुम्हाला पण म्हणजे? आर्या म्हणते, दुपारपासनं मला पण तसंच वाटत होतं. रुपाली म्हणते, सगळे तिच्या बाजूने गेले. आर्या म्हणते, अर्जुन पण तिचीच भाषा बोलायला लागला. रुपाली बोलते, हे सगळं थांबायचं असेल ना, आपल्याला एकत्र यावं लागेल. ती जाऊबाई मी यायचं म्हटल्यावर आपी थोडी येऊ देणार. रुपाली म्हणते, ते पण खरं आहे. ते इतकं सोपं नाही आणि अशक्य पण नाही. मोठ्या तोऱ्यात म्हणते, तू नको त्याची काळजी करू, मी सगळा विचार केला आहे. आर्या विचारते, म्हणजे? रुपाली हसून म्हणते, तू एकटीच घरात आहे ना, मग झालं तर. मला चांगलंच माहिती आहे भाऊजी माणसांचा किती विचार करतात. अगं तू फक्त आजारी पडली ना तरी आपलं काम झालं. आर्या म्हणते, ठीक आहे जाऊबाई, मग आजच हे काम करूया. आर्या आणि अर्जुन घरी येतात आणि सगळे अमोलबद्दल सांगतात. अर्जुन म्हणतो, आप्पे तुझ्या आणि अमोलमध्ये जे नातं आहे ना, ते मला खरंच लय भारी वाटतंय. अमोलला नात्याची खूप लवकर समज आली. आप्पी म्हणते, हो मला माहिती आहे, नात्यामध्ये विश्वास नसेल ना त्याचे काय परिणाम होतात. आता मात्र अर्जुनचा चेहरा पडतो. तेवढ्यात मोना येते आणि म्हणते, आपण जेवायचं का? नाही म्हणजे सगळा स्वयंपाक मीच केला. दीप्या म्हणतो, मोना रुपाली ते नव्हते का तुझ्या मदतीला? नाही म्हणजे मी आल्यापासनं ते मला दिसल्या पण नाही. आता मोनाला चूक कळते. ती म्हणते, अहो स्वप्नील दादांबरोबर कुठेतरी बाहेर जाणार होते, तिकडेच गेले असतील. दीप्या म्हणतो, हो पण कुठे गेले? मोना आता ओरडते, तुम्हाला काय करायचं हो? नवरा बायको गेले असतील कुठे पण. तेवढे स्वप्नील येतो आणि सगळे चकित होतात. अर्जुन म्हणतो, दादा वहिनी तुला काही बोलल्या नाही का? स्वप्नील म्हणतो, नाही आमच्यात काही बोलणंच झालं नाही. आप्पी म्हणते, कुणाला काही न सांगता ताई गेल्या कुठे? तेवढ्यात रुपाली पर्स घेऊन बाहेरून येते आणि म्हणते, काय झालं तुम्ही सगळे माझ्याकडे असं काय बघताय? अर्जुन म्हणतो, वहिनी तुम्ही गेला कुठं होता? ती घाबरून म्हणते, मी मंदिरात गेले होते. दीप्या म्हणतो, मोना तर बोलली तुम्ही सरांसोबत गेल्या. आता मात्र मोना हादरते. आता रुपाली हां हां ते करते आणि सगळ्यांनाच संशय येतो. सगळेच तिच्याकडे संशयाने बघत असतात. मोना आणि रुपाली जाम घाबरतात. इकडे आर्या म्हणते, अर्जुन मी बरोबर करते की चूक? पण मला एवढंच माहिती आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. धुळीचा कपडा समोर आणते आणि म्हणते, अर्जुन ह्या धुळीमुळे माझा जीव पण जाऊ शकतो. पण ते म्हणतात ना, प्रेमात होणारा त्राससुद्धा सुखद वाटतो. अर्जुन तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. आणि जोऱ्यात कपडा झटकते. त्यामधून खूप धूळ येते आणि तिच्या नाकातोंडात जाते आणि आर्याची अवस्था खूप वाईट होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.